महंत नामदेव शास्त्रींनी खरं तर चुकीच्या माणसाची पाठराखण केली. धनंजय मुंडेंची मानसिकता त्यांनी बघितली. त्याआधी संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची कधी मानसिकता त्यांनी तपासली का? जे महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण आहे त्यांच्या घरातल्यांची मानसिकता त्यांनी बघितली का? आणि ते जेव्हा म्हणतायत की धनंजय जो मुलगा आहे तो कधी खंडणीवर जगणारा नेता नाही, तो काही हत्यारा नाही. कुणी म्हटलंय खंडणीवर जगणारा नेता आहे? तो हत्यारा नाही, हत्यारा आहे असंही कुणी म्हटलेलं नाही. जे काही टोळी आहे वाल्मिक कराड आणि जी काही ही सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सगळ्या टोळीने जे काही कृत्य केलंय, मग खंडणीचा असेल, हत्या असेल किंवा अनेक जी काही प्रकरणं आहेत ही कुठल्या तरी राजकीय आशीर्वादानं झालेली आहेत. आणि तो आशीर्वाद त्यांना धनंजय मुंडेचा आहे. आणि धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असताना न घाबरता ही लोक अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य करत होते. आणि त्यासाठी जनतेचा आक्रोश आपण बघितलेला आहे. जनता रस्त्यावर उतरली आणि सगळं सत्य बाहेर काढण्यासाठी हे मीडियाने जे आहे ते प्रकरण लावून धरलंय. महंत नामदेव शास्त्री म्हणतात की मीडिया ट्रायल सुरू आहे. मीडिया ट्रायल कशाला करेल? जे सत्य आहे ते जनतेपर्यंत जावं. जनतेची जी इच्छा आहे, जनतेने जे रेटून लावून धरलेलं आहे ते मीडिया जे आहे ते आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवते. परंतु महंत नामदेव शास्त्रींना मी हेच सांगेन, तुम्ही न्यायाचार्य समजता, मग तुम्ही निकाल कसा काय देताय? तुम्ही न्याय द्या ना. न्याय हा जो आहे तो दोन्ही बाजूने असला पाहिजे. पंकजा मुंडेंना सुद्धा गडावर थांबवलं गेलं होतं. मग एक महिला नेत्या म्हणून तुम्ही तेव्हा त्यांची मानसिकता नाही बघितली की त्यांना किती दुःख झालं असेल? तुम्ही फक्त धनंजय मुंडेंची बाजू तपासताय, त्यांची मानसिकता तपासताय. आणि त्यांची मानसिकता बघून तुम्ही जर त्यांची बाजू घेत असाल तर तुम्ही वाल्मिक कराडलाही पाठीशी घालताय. तुम्ही जे कोणी ते विष्णू चाटे असतील, सुदर्शन गुले, या सगळे जे कोणी हत्यारे, जे कोणी गुन्हेगार आहेत या सगळ्यांना पाठीशी घालण्याची चूक जी आहे ती महंत नामदेव शास्त्री करत आहेत. महंत नामदेव शास्त्री म्हणत असतील की आदल्या दिवशी किंवा आधी काहीतरी त्याच्यावरनं गोंधळ झाला. समजा जर गोंधळ झालेला असेल तर त्याच्या बाबतीत जी काय ते जसं म्हटले तसं तो गावचा विषय, बैठक झाली असती, त्यातून मार्ग निघाला असता. परंतु एखाद्यामध्ये जर काही गोंधळ झाला, दोन चापट मारल्या म्हणून तुम्ही काय दुसऱ्याला जे काय आहे ते पाठीवर वळ उठूपर्यंत मारतात? एवढी क्रूर हत्या केली जाते आणि त्या क्रूर हत्याऱ्यांच्या पाठीशी त्यांना चापट मारली किंवा त्यांना शिवीगाळ आधी केली असं करून जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर आतापर्यंत आपण साधूंची ओळख काय केली आहे? जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. परंतु महंत नामदेव शास्त्री आपण ज्या गुन्हेगारांची बाजू घेताय मग ती व्याख्या बदलावी लागेल. रंजले गांजलेल्यांची तुम्ही बाजू घेतच नाही. जे श्रीमंत आहेत, जे राजकीय पदावर आहेत, जे चुकीचे कृत्य करतात, जे चुकीच्या लोकांना पाठीशी घालताय त्यांची तुम्ही बाजू घेताय. मग साधूंची व्याख्याही बदलेल आणि साधू संतांविषयी आदर सुद्धा समाजाचा कमी होईल. आणि आपण असं करू नये. आपण न्यायाची बाजू याच्यामध्ये घ्यावी आणि न्याय द्यावा. महंत नामदेव शास्त्रींना सगळे पुरावे पोचलेच पाहिजेत. आणि नामदेव शास्त्रींची जर भूमिका बदलली नाही तर मात्र मग आम्हालाही भेटावं लागेल त्यांना. खरं तर ती सत्य बाजू जी आहे ती त्यांना सांगणं गरजेचं आहे, ती समजावून सांगणं गरजेचं आहे. तर मला वाटतं की आता तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना भेटणार आहेत. परंतु जर त्यांची बाजू किंवा जी काही त्यांनी बाजू धनंजय मुंडेंची घेतली आहे त्यात बदल नाही झाला तर मात्र मग आम्हाला सुद्धा महंतांची भेट घ्यावी लागेल. आणि त्यांना हे सगळं जे काय 53 दिवस काय झालं, एक एक दिवसाचा जो लेखाजोखा आहे तो आपण सांगू शकतो. विनाकारण कुणी 53 दिवस कुणाच्या मागे पडणार नाही, कुणी विनाकारण कुणावर आरोप करणार नाही. काहीतरी सत्यता आहे, काहीतरी पुरावे आहेत, काहीतरी गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरलेत म्हणून हे सगळं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जी चुकीची लोक आहेत त्यांना शेवटपर्यंत शिक्षा मिळाली पाहिजे, फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी हे सगळं चालू आहे. त्यामुळे मला वाटतंय की महंत नामदेव शास्त्रींनी विचार करावा. फक्त धनंजय मुंडेंची मानसिकता तुम्ही शास्त्रीजी तपासू नका, तर तुम्ही जनतेची मानसिकता तपासा. तुम्ही संतोष देशमुखांच्या घरच्यांची मानसिकता तपासता, तुम्ही महादेव मुंडेंच्या घरच्यांची मानसिकता तपासा आणि मग याच्यामध्ये न्याय द्या. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण मागील 2 महिन्यापासून तापलेलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले जात असून सुरुवातीला वाल्मिक कराड त्याला पाठीशी घालण्याचा आरोप तर त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल भाष्य केलं.
भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं नामदेव शास्त्री यांनी सांगितलं. इतकंच नाही तर धनंजय मुंडे हे खंडणखोर किंवा गुन्हेगारी नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नामदेव शास्त्रीच्या या विधानानंतर पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलंय. नामदेव शास्त्रीच्या या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. परळीत करुणा मुंडे यांच्या गाडीत धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच पिस्तूल ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटलंय. त्यानंतर अनेक दिवस करुणा मुंडे या प्रकरणात तुरुंगात होत्या. त्यामुळे महंत नामदेव शास्त्री अशा मुलाची बाजू कशी काय घेऊ शकतात असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केलाय. तृप्ती देसाई यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आणलाय, ज्यामध्ये महिलेच्या दहशतील एक व्यक्ती गाडीत पिस्तूल ठेवत असल्याचा त्यांनी म्हटलं. आणि पिस्तूल ठेवणारा हा व्यक्ती पोलीस असून त्याचे नाव सचिन सानप असल्याचं त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. त्याच दरम्यान तृप्ती देसाई यांनी समोर आणलेल्या या व्हिडिओनंतर आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. तर तृप्ती देसाई यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.